पण एक येतोय कारण संपल्यानंतर तुम्ही समविचारी मतांची हे करणं यासाठी जर तुम्ही एक आलात तर ती गोष्ट सोयीची ठरली. आज तुम्ही मुंबई महानगरपालिकेतलं जर उदाहरण घेतलं तर मुंबई महानगरपालिकेत फायदा कोणाचा झाला? नाही म्हणजे युत्या ह्या आघाड्या आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी पुन्हा एकदा म्हणतो समविचारी मतांची विभागणी जर तुम्हाला टाळायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा अलायन्स आणि हा नॅचरल जो आम्ही पार्टनर्स आहोत तो आम्ही समविचारी पक्ष म्हणून एकत्र नाही म्हणजे युत्या आघाड्या ह्या जनतेच्या हिताच्या का तुमच्या हिताच्या? कुणाच्या म्हणजे या युत्या आघाड्या ज्या होत आहेत ते जनतेच्या हितासाठी आहेत हे का? मी कायम असं म्हणतो की कार्यकर्त्यांची एकूण भावना काय ही कायम समजून घेतली जाते. आम्ही दोघांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांशीही चर्चा केली त्यानंतर हा निर्णय म्हणजे समन्वयाने झालेला आहे. नाही या युत्या आघाड्यांमुळे ना आता तुम्ही पेपर जर वाचला असेल तर पुण्यामध्ये जवळपास 2-1 लाख मतदान नोटाला झाले. तर मग अशा वेळेला राजकीय ज्या तुम्ही नेते आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे. 2 लाख जर मतदान पुणे नोटाला- महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी वेगळ्या होत्या त्यातले नॅरेटिव्ह काही वेगळे होते. तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये जे नोटाला मतदान करणारे लोक होते ते काही ठिकाणी काही प्रभागांमध्ये टँकर माफियांच्या विरोधात होते. ज्यांच्यावर टँकर माफिया असण्याचा आरोप झाला असं मी म्हणतो असेही लोक निवडून आले. खासदार साहेब त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दोन्हीचा आपण बाजरायन संबंध लावण्यापेक्षा मी जी प्रॅक्टिकल वस्तुस्थिती आहे ती आपल्याला सांगितली. खासदार साहेब आपण पाहतोय की घड्याळ चिन्हावर लढायचं तुम्ही फायनल केलं आहे परंतु काही उमेदवारांनी तुतारी जे चिन्ह होतं ते पण मतदारांपर्यंत पोहोचवलं तर त्या उमेदवारांचं सगळ्यांचं एकमत झाले का? हो उमेदवारांशी आधी चर्चा केली. कालही ज्या काही गटांमध्ये आपण म्हणतात त्या गटांमध्ये कार्यकर्त्यांचाही मेळावा झालेला आहे आणि मी जसं आधी म्हणालो मतभेद हे कुटुंबात सुद्धा होतात. मनभेद होण्याच्या आधी जर सांधले गेले तर गोष्टी सोप्या होतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये कालही ज्या गटांमध्ये तुतारी चिन्हाचा प्रचार हा मोठा झाला जुन्नर तालुक्यामध्ये हा संदेश सर्वदूर गेलेला आहे की तुतारी म्हणजेच घड्याळ आहे घड्याळ म्हणजेच तुतारी आहे आणि त्या पद्धतीने त्या गटामध्ये तो प्रश्न सॉल्व्ह तुतारी चिन्ह आता विसर्जित करणार का? आणि मूळ हा जो पक्ष आहे राष्ट्रवादी तो एक